पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेच्या कामांना गती देण्यासाठी आज आंबेगाव पंचायत समिती सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध गावांतील पानद रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुरक्षित, दर्जेदार आणि सर्व हंगामी रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या। बैठकीत तालुक्यातील प्रस्तावित तसेच सुरू असलेल्या पानंद रस्त्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला। कामामधील अडचणी, निधीचा प्रभावी वापर आणि उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचावा, शेतीची दैनंदिन कामे सुलभ व्हावीत आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम व्हावे यासाठी पानंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले। तसेच तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची रस्त्याअभावी गैरसोय होणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि गतीने काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पानंद रस्त्याच्या कामांना आता अधिक वेग मिळणार का याकडे संपूर्ण आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे। आंबेगाव तालुका आढावा बैठक दिनांक 27/6/2026 रोजी पंचायत समिती घोडेगाव येथे पार पडली। यावेळी आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब म्हणाले, सर्व छोटे छोटे रस्ते मुख्य रस्त्याला जोडणार सर्व पानंद रस्ते वर्षभरात खुले करण्याचे प्रयत्न आहेत। राज्यामध्ये या सरकारनं हाती घेतलेल्या प्रकल्पापैकी पानंद रस्ते विकास हा एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की बाकीचे रस्ते म्हणजे राज्य रस्ता, जिल्हा रस्ता, इतर जिल्हा रस्ता, ग्राम रस्ता आहे, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापासून तर मुख्य रस्त्यापर्यंत माल आणण्यासाठी आज अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये येत आहेत। त्या अडचणी दूर करण्यासाठी ज्या रस्त्यांना नंबर नाही त्या रस्त्यांना नंबर टाकणं, त्याचं रुंदीकरण करणं आणि ते रस्ते शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुले करून देणं, याच्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटीची बैठक आज घोडेगावला झाली आणि या बैठकीमध्ये जो आराखडा तयार करायला सांगितला तो साधारणपणाने आता 7.5 कोटी रुपये मंजूर आहेत, पण तरीसुद्धा आपण 15 कोटी रुपयापर्यंतचा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे की 1 वर्षामध्ये सगळे छोटे मोठे रस्ते हे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा माल मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी खुले करून देणं आणि त्याच्यासाठी सरकार खर्च करणार आहे। बाकीच्या सुद्धा यंत्रणांच्या मार्फत आपण खर्च करणार आहोत। फक्त मी एवढं सांगू इच्छितो की एक हा माझ्या दृष्टीनं या आगामी 1-2 वर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रकल्प राहणार आहे आणि तालुक्यातला मग आदिवासी भाग असो, बिगर आदिवासी भाग असो किंवा शिरूर तालुक्याची 42 गावं असो, या सर्व गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे आणि त्याच्यामधून खूप एक चांगल्या प्रकारची दळणवळण व्यवस्था आणि अडचणी कुठे अडवले असतील तर त्या अडवणी दूर करणं, कुठं फॉरेस्टचा प्रश्न असेल तो दूर करणं, अशा सगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत। राज्यामध्ये या सरकारनं हाती घेतलेल्या प्रकल्पापैकी पानंद रस्ते विकास हा एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की बाकीचे रस्ते म्हणजे राज्य रस्ता, जिल्हा रस्ता, इतर जिल्हा रस्ता, ग्राम रस्ता आहे, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापासून तर मुख्य रस्त्यापर्यंत माल आणण्यासाठी आज अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये येत आहेत। त्या अडचणी दूर करण्यासाठी ज्या रस्त्यांना नंबर नाही त्या रस्त्यांना नंबर टाकणं, त्याचं रुंदीकरण करणं आणि ते रस्ते शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुले करून देणं, याच्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटीची बैठक आज घोडेगावला झाली आणि या बैठकीमध्ये जो आराखडा तयार करायला सांगितला तो
साधारणपणाने आता 7.5 कोटी रुपये मंजूर आहेत, पण तरीसुद्धा आपण 15 कोटी रुपयापर्यंतचा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे की 1 वर्षामध्ये सगळे छोटे मोठे रस्ते हे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा माल मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी खुले करून देणं आणि त्याच्यासाठी सरकार खर्च करणार आहे. बाकीच्या सुद्धा यंत्रणांच्या मार्फत आपण खर्च करणार आहोत. फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की हा माझ्या दृष्टीनं या आगामी 1-2 वर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रकल्प राहणार आहे. आणि तालुक्यातला मग आदिवासी भाग असो, बिगर आदिवासी भाग असो किंवा शिरूर तालुक्याची 42 गावं असो, या सर्व गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आणि त्याच्यामधून खूप एक चांगल्या प्रकारची दळणवळण व्यवस्था आणि अडचणी कुठे अडवले असतील तर त्या अडवणी दूर करणं, कुठं फॉरेस्टचा प्रश्न असेल तो दूर करणं, अशा सगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे.